विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे प्रॅक्टिस सेट 6.1. जे काही ट्रिग्नोमेट्रीचे जे काही रेशो आहेत, बेसिक जे फॉर्म्युले आहेत, ते सगळे फॉर्म्युले वगैरे आपण शिकलो आहेत. तर आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.1. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो साइन थीटाचे इन्व्हर्स कॉस थीटा, कोसेक थीटा, कॉसचे इन्व्हर्स सेक थीटा, इन्व्हर्स ऑफ टॅनचे इन्व्हर्स काय कॉट थीटा, हे सगळे रेशो आपण अभ्यासले आहेत. बरं, पुढचा रेशो आहे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. नेक्स्ट कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा. There are three important identities. First identity is sin square theta plus cos square theta is equal to 1. Second important identity is 1 plus tan square theta is equal to sec square theta. And third important identity is 1 plus cot square theta is equal to cos square theta. Let's study the practice set 6.1. First question is in 6.1. First question is sin theta is equal to 7 upon 25. Sin theta is equal to 7 upon 25. Then find the value of cos theta and tan theta. Given sin theta is equal to 7 upon 25 and find the value of cos theta and tan theta. sin theta is equal to 7 upon 25 दिला आहे. ह्या दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या. थोडा विचार करा, आयडेंटिटीजचा वापर करून आपण सॉल्व करू शकतो. साइन थीटा दिले, कॉस थीटा फाइंड करायचे. फर्स्ट आयडेंटिटी इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. Sin theta is equal to 7 upon 25 is given. Then find the value of cos. By using this identities, write down the identities. First is sin square theta plus cos square theta is equal to 1. First identity चा वापर करून सॉल्व करतोय. Substituting the value of sin theta is equal to 7 upon 25 and bracket raised to 2 plus cos square theta is equal to 1. Then square of 7 is 49 and square of 25 is 625. त्याच्याने नेक्स्ट काय होईल, प्लस cos square theta is equal to 1. Find the value of cos theta. The 49 upon 625 इथं प्लस इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजे काय होईल, cos square theta is equal to 1 minus 49 upon 625. We get ह्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. डिनॉमिनेटर इज नॉट सेम. देन सबस्ट्रॅक्शन इज 625 वन जा 625 minus 49 upon 625. We get the answer is subtraction is 576 upon 625. Therefore cos square theta is equal to हे मिळालं आहे. आता मग तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची, फक्त कॉसची व्हॅल्यू फाइंड करायची. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. आणि स्क्वेअर रूट घेतल्यानंतर पहा 576चा स्क्वेअर रूट काय 24 आणि ह्या ठिकाणी किती 25. Therefore value of cos theta is equal to 24 upon 25. Next, find the value of tan theta. Using identities चा वापर करून नाही सोडवता येणार, पण तुम्हाला
tan theta इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सगळ्यात सोप्या पद्धतीने. ओके. गिवन व्हॅल्यू इज साइन थीटा अँड कॉस थीटा. पहा साइन थीटा अँड कॉस थीटाची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. टॅन थीटा फाइंड करायचे. टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन cos theta is equal to value of sin theta is 7 upon 25 upon value of cos theta is 24 upon 25. then पहा काय मिळते पहा 7 upon 25. हे पहा डिवाइडला आहे पण आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिताना काय होतं इन्व्हर्स म्हणजे 25 अपॉन 24 वी गेट द आन्सर. 25 कॅन्सल. आन्सर इज 7 अपॉन 24. देयरफॉर tan theta is equal to 7 upon 24 is the value of tan theta. दोन्ही आन्सर आपण काढले. कॉस थीटा मिळालं, टॅन थीटा मिळालं. कशाचा वापर केला? युजिंग दिस आयडेंटिटीज. अशाच पद्धतीने आयडेंटिटीजचा वापर करून आपल्याला पुढची सुद्धा उदाहरणं सोडवायची आहेत. हे समजलं असेल तर आपण पुढचं उदाहरण घेणार आहेत. फक्त आयडेंटिटीज घेतली, त्याच्यात किमती टाकल्या आणि सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2 आपल्याला पाहायचं आहे. अशाच पद्धतीने एक एक उदाहरणाचा अभ्यास आपण करत पुढे जाणार आहोत. पहा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे पहा. टॅन थीटाची व्हॅल्यू दिली. टॅन थीटा इज इक्वल टू 3 upon 4. टॅन थीटा इज इक्वल टू 3 upon 4 and find the value of sec theta and cos theta. Find the value of sec theta and cos theta. ह्या दोन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचं आहे. युजिंग द आयडेंटिटीज गिवन इज tan theta is equal to 3 upon 4. Find the sec theta and cos theta using the identity second because given value is tan and find the value of sec. टॅनची माहिती ह्याच्यात ह्या आयडेंटिटीज वापर करून आपण सेकची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. आयडेंटिटीज काय आहे पहा. 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec square theta. Therefore 1 plus value of tan is 3 upon 4. Value of tan is 3 upon 4 raised to 2 is equal to sec square theta. Therefore 1 square of 3 is 9 and square of 4 is 16 is equal to sec square theta. Addition पहा ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर इज नॉट सेम. देअरफॉर ॲडिशन कशी होईल पहा. 16 1 जा 16 प्लस 9 अपॉन 16 is equal to sec square theta. Therefore sec square theta is equal to addition is 25 upon 16 ही झाली ॲडिशन. त्याच्यानंतर टेकिंग क्यूब स्क्वेअर रूट बोथ साइड. देअरफॉर sec theta is equal to क्यूब स्क्वेअर रूट ऑफ 25 is 5 and या ठिकाणी 4 taking square root both sides. Okay, the value of sec theta is 5 upon 4. Next, find the value of cos theta. Cos is the inverse of sec.
पाहिलं आपण पहा कॉस थिटा इज इनवर्स ऑफ सेक. देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल टू इनवर्स ऑफ सेक थिटा and cos theta is equal to 1 upon value of sec theta is 5 upon 4. Value of sec theta is 5 upon 4. Then we get 1. हे काय होईल इन्व्हर्स होईल म्हणजे 4 upon 5 आणि काय होईल पहा 4 1 जा 4 upon 5. Therefore value of cos theta is equal to 4 upon 5. हे तुमच्या लक्षात आलं असेल कशा पद्धतीने आपण व्हॅल्यू फाइंड केले यूजिंग द आयडेंटिटी 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ह्याच्यामध्ये टॅनची व्हॅल्यू ठेवून दिली आणि मग नंतर काय केलं 1 3 स्क्वेअर 9 upon 16 इज इक्वल टू ॲडिशन करी 16 1 16 अधिक 9 काय मिळालं ॲडिशन मिळाली ह्या ठिकाणी 25/16 आणि सेक स्क्वेअर थिटा हे मिळालं टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड सेक थिटा इज इक्वल टू 5 upon 4. नेक्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा अँड कॉस इज अ इनवर्स ऑफ सेक. सेक माहीत असेल तर कॉस काढायला एकदम सोपं जातं म्हणून ह्या ठिकाणी कॉस थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड केली. हे कितवं एक्झाम्पल पाहिलं आपण एक्झाम्पल नंबर 2. देन सॉल्व द क्वेश्चन नंबर नेक्स्ट इज 3. तिसरा क्वेश्चन आपल्याला आता काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे. तिसरा क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. पहा तिसरा क्वेश्चन काय आहे तो आपल्याला पाहायचा आहे. तर एकदा ह्या आयडेंटिटीज पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. The given value is cot theta. Given value is cot theta is equal to 40 upon 9. Okay, cot theta is equal to 40 upon 9. Then find the value of cosec theta and sin theta. तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहेत कोसेक थिटा अँड साइन थिटा. ह्याच्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड करणार आहात. पहा बरं कशा पद्धतीने फाइंड करायचं आहे. कॉट दिलाय कोसेक फाइंड करायचं आहे यूजिंग द आयडेंटिटी. कॉट दिलाय कोसेक फाइंड करायचं आहे. ह्या दोन्हीचं रिलेशन असणारी आयडेंटिटी नंबर 3 आहे. राईट डाऊन द आयडेंटिटीज 3. आयडेंटिटीज 3 इज 1 + cot square theta is equal to cosec square theta. Then substituting the value of cot theta is 40 upon 9. 1 plus 40 upon 9 bracket square is equal to cosec square theta. Then square of 40 is 40 चा स्क्वेअर 40 चा वर्ग 1600 and square of 9 is 81 is equal to cosec square theta. अगोदरचं एक्झाम्पल जसं सोडवलं सेम तशाच पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सोडवतोय. अजिबात बदल नाही. आता ॲडिशन करायची. डिनॉमिनेटर इज नॉट इक्वल. देन मल्टिप्लिकेशन 81 जा 1 इज इक्वल टू 81 प्लस 1600 अपॉन 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि ॲडिशन काय येईल इथे पहा ॲडिशन मिळाली आणि इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि पहा मग कोसेक थिटा इज इक्वल टू टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड.
square root of 1681 is 41 and square root of 81 is 9. Therefore, value of cosec theta is equal to 41 upon 9. Taking square root both sides. Okay, square root of 1681 किंवा 1681 is 41 and square root of 81 is 9. Next, find the value of sin theta. Sin theta is equal to inverse of the inverse of the cosec theta. Next, find कशाची व्हॅल्यू करायची? sin theta, and ratio is sin theta is equal to inverse of cosec theta. Using this ratio, sin theta is equal to inverse of cosec theta is equal to 1 upon value of cosec theta is 41 upon 9 is equal to 1 multiply by 9 upon 41 same आणि 9 वंजा 9 upon 41. Therefore, sin theta is equal to 9 upon 41 is the value of sin theta. ह्या ठिकाणी तुम्ही sin थीटाची व्हॅल्यू मिळवली आणि कोसेक थीटाची सुद्धा मिळवली. इतक्या सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. पण हे कधी ज्यावेळेस तुमचे ह्या सगळे रेशो आणि आयडेंटिटीज पार्ट असतील तर, आणि तुम्हाला हे फिरवताही येणं आवश्यक आहे. असं असेल तर तुम्हाला हे उदाहरणं खूप सोपे जाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही आता तिसरा प्रश्नही पाहणार आहोत. आता तिसरा झाला. आता आपल्याला चौथा प्रश्न त्या ठिकाणी काय करायचा आहे, शिकायचा आहे. पाहू चौथा प्रश्न काय आहे तेच आपण ह्या ठिकाणी काय करूत पाहूत. पहा, चौथा प्रश्न या ठिकाणी काय दिला आहे तर चौथा प्रश्न आहे. पाहूत काय दिला चौथा प्रश्न आहे. इफ sec theta minus 12 times cosec theta is equal to 0, then find the value. पहा तुम्हाला काय सांगितलंय पहा बरं. या ठिकाणी सांगितलंय if 5 times sec theta minus 12 times cosec theta is equal to 0, then find the value of sec theta. sec theta ची व्हॅल्यू काढायची, cos theta फाइंड करायचं आणि नेक्स्ट कशाची फाइंड करायची, sin theta. एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायच्यात, फाइंड करायच्यात. आता पाहूत कशा पद्धतीने फाइंड आपण करतोय. इफ 5 times sec theta minus 12 times cosec theta is equal to 0. आता आपण सोडवतोय, इथूनच लगेच सोडायला लागूत. पाहूत काय होतंय. 5 times sec theta हे मायनस इकडे आल्यावर काय होईल प्लस इज इक्वल टू 12 times cosec theta. ओके. आता परत ह्या ठिकाणी काय होईल, sec theta हे गुणाकारात इकडे आल्यावर कुठे जाईल भागाकारात. sec theta अपॉन cosec theta is equal to sec theta upon cosec theta is equal to 12
आणि हे परत गुणाकार इकडे आल्यावर भाग करा. ओके. नेक्स्ट काय होईल पहा. नेक्स्ट आता सेक थिटा इज इक्वल टू इन्व्हर्स ऑफ कॉस. मग सेकच्या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकतात. सेक थिटा इज इक्वल टू 1 cos थिटा अँड कोसेक थिटाच्या ठिकाणी 1 sin थिटा इज इक्वल टू 12/5. देन नेक्स्ट काय होते पहा. देअरफॉर 1 cos थिटा हे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल, डिवाइडला आहे. sin थिटा अपॉन 1 इज इक्वल टू 12/5. मग काय होईल पहा बरं आता. sin थिटा मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू sin थिटा अपॉन काय cos थिटा इज इक्वल टू 12/5. देन using sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू 10. ओके. येते लक्षात. ह्या ठिकाणी sin थिटा पहा sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू काय tan थिटा. मग देअरफॉर tan थिटा इज इक्वल टू 12/5 इज द व्हॅल्यू ऑफ tan थिटा इज 12/5. कशामुळं. कारण तुम्ही कशाचा वापर केला आहे. ह्याचा वापर केला आहे. कशाचा. tan थिटाचा वापर केला आहे आणि कशाची व्हॅल्यू काढली. tan थिटा इज इक्वल टू 12/5. कारण sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू tan थिटा. हे मिळालं. तुम्हाला टॅनची विचारीच नाही. तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची. सेकची. परत टॅन माहीत झाला. टॅन माहीत असेल तर सेक काढता येतो युजिंग दिस आयडेंटिटीज. आयडेंटिटीज इज 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec square theta. Substituting the value of tan. Value of tan is 12/5. 1 plus value of tan is 12/5 bracket square is equal to sec square theta. आणि मग काय झालं पहा बरं. देअरफॉर डायरेक्टच इकडे लिहितो आपण. असं काही चालतं. sec square theta is equal to 1 आणि ह्याचा स्क्वेअर करा 144 आणि 5चा स्क्वेअर काय 25. ॲडिशन करायची. डिनॉमिनेटर सेम नाही. मग काय होईल पहा. 25 × 25 अधिक 100 किती 44 आणि भागिले काय झालं 25 आणि इथं किती आलं 169/25. हे इथं मिळालं. sec square theta is equal to हे मिळालं. देअरफॉर sec theta is equal to taking square root both sides 13/5 is the value of sec theta. sec theta ची व्हॅल्यू मिळवली. sec theta is equal to 13/5. then find the value of हे मिळालं. सेक थिटा मिळालं. आता तुम्हाला कशाची कॉस थिटाची व्हॅल्यू काढायची. आता तुमच्याकडं परत काही गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. काय माहीत आहेत बा बरं. तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत. तुम्हाला कॉस थिटा काढायचे. आता मग कॉस थिटा इज इक्वल टू पहा. कॉस थिटा इज इक्वल टू 1/1 काय सेक थिटा म्हणजेच इज इक्वल टू 1/सेक थिटाची व्हॅल्यू काय 13/5 म्हणजेच काय होईल 1 मल्टिप्लाय बाय हे इन्व्हर्स होईल पा उलट व गुणाकार दिल्यावर 5/13 आणि मग करा बरं गुणाकार. आता कॉस थिटा किती मिळालं आहे कॉस थिटा इज इक्वल टू 5×1 5 आणि किती 13 म्हणजे 5/13
13 is the value of cos theta. First find the value of sec theta, second find the value of cos theta, and also find the value of sin theta. आता परत तुम्हाला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची? sin theta. मग sin theta फाइंड करायची. काय माहिती तुम्हाला? cos माहिती आहे, sec माहिती आहे आणि tan माहिती आहे. मग cos माहिती आहे, sin फाइंड करण्यासाठी पहा cos माहिती आहे, sin फाइंड करायचे आहे. तर आयडेंटिटी युजिंग दिस आयडेंटिटीज इज sin square theta plus cos square theta is equal to 1. Substituting the values sin square theta plus cos square theta is equal to 5 upon 13 is equal to 1. Sin square theta plus square of 5 is 25 and square root of 13 is 169 is equal to 1. Then find the value of sin square theta first. Sin square theta is equal to 1. इकडे मायनस होईल अपॉन 169 आणि काय व्हॅल्यू येते पहा बरं. 169 आहे का? 169 वजा 25 आणि भागिले काय 169. म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली पहा. इथं व्हॅल्यू काय मिळाली? 169 मधून 25 गेले खाल्लेले 144 अपॉन 169 इज द व्हॅल्यू ऑफ sin square theta. But find the value of only sin theta, and sin theta is equal to, taking square root both side, sin square theta is a square root sin theta, and square root of 144 is 12 and square root of 169 is 13. Therefore the value of sin theta is 12 upon 13. पहा पहिली आपण टॅनची व्हॅल्यू निघाली, नंतर टॅननुसार सेकची काढली, सेक मिळाले की कॉस फाइंड केली आणि कॉस फाइंड केली की साइन फाइंड केली. अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतात. अत्यंत सोपे असणारे उदाहरण आहेत. फक्त तुम्हाला ह्या सगळ्या आयडेंटिटीजचा वापर करावाच लागेल आणि तुम्ही ह्या आयडेंटिटीचा वापर केला तर हे उदाहरणं तुम्हाला सुटतील. त्याच्यानंतर आता तुम्हाला परत पुढचं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहायचं आहे. एक्झाम्पल हे किती नंबर झालं? हे एक्झाम्पल होतं किती नंबरचं? 4 नंबरचं. आता आपण एक्झाम्पल किती फाइंड करणार आहेत? एक्झाम्पल नंबर 5 आपण फाइंड करणार आहोत. 2 पद्धतीने हे एक्झाम्पल तुम्हाला फाइंड करता येतं. देर आर 2 मेथड्स फाइंड द सोल्यूशन ऑफ क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5चं सोल्यूशन करण्यासाठी तुम्ही 2 मेथडचा वापर करू शकता. पहा काय दिलं आहे? टॅन थीटाची व्हॅल्यू दिली 1. क्वेश्चन नंबर 5 टॅन थीटा इज इक्वल टू 1 आणि काय फाइंड करायचं आहे? फाइंड व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे? साइन थीटा प्लस कॉस थीटा. साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा. सेक थीटा प्लस कोसेक थीटा. पहा हे दिलंय, ह्याची व्हॅल्यू काढायची. 2 पद्धतीने आपल्याला हे ह्याचं सोल्यूशन करता येईल. आपण दोन्ही पद्धतीने वाटलं तर पाहूत. एकदम पहिली सोपी पद्धत आहे. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीच्या जे काय व्हॅल्यू माहीत आहेत त्या व्हॅल्यूनुसार ही तुम्हाला ते सोडवता येऊ शकतं. पहा बरं ह्या ठिकाणी काय दिलं आहे? टॅन थीटा इज इक्वल टू 1 इज काय केलं आहे? गिवन आहे. ओके, गिवन टॅन थीटा इज इक्वल टू 1. मग टॅन कशाची व्हॅल्यू 1 आहे ह्या टेबलमध्ये तुम्हाला पाहता येईल. बरं
tan 45 is 1. पहा therefore tan 45 degree is equal to 1. Therefore theta is equal to 45. तुम्हाला थीटाची व्हॅल्यू किती मिळाली? 45 मिळाली. आणि मग सुरुवातीला tan 45 ची व्हॅल्यू काढायची, नंतर cos 45 ची काढायची, sec 45 अँड कोसेक 45 सगळ्याच्या व्हॅल्यू तुम्हाला काढायच्यात. पहा मग थीटा किती आहे? 45. म्हणजे मग सुरुवातीला साइन 45 ची व्हॅल्यू काय मिळेल? पहा साइन 45 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. साइन 45 इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. ओके. कशा? बाय युजिंग trigonometric value table. Then find the value of cos theta. Cos 45. Cos 45 is equal to also 1 upon under root 2. Okay. Then find the value of sec 45. sec 45 ची व्हॅल्यू पहा. sec 45 ची व्हॅल्यू sec 45 is equal to square root of 2. Next find the value of cosec 45. cosec 45 is equal to cosec 45 पहा sec 45 ची मिळाली किती? स्क्वेअर रूट ऑफ 2. आता cosec 45 ची काय? स्क्वेअर रूट ऑफ 2. सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या आणि ह्या मिळालेल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फक्त ह्या रेशोमध्ये टाकून द्यायचं. पहा मग ह्या रेशो काय आहे? साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ साइन थीटा इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. ह्या व्हॅल्यू पहा, ह्या व्हॅल्यू वापरल्यात आपण. साइन 45 म्हणजे साइन थीटाची व्हॅल्यू काढली, कॉस थीटाची काढली, सगळ्याच्या व्हॅल्यू काढायच्या आणि त्या फक्त ह्याच्यामध्ये ठेवायच्यात, बाकी काहीच नाही. व्हॅल्यू कशा काढायच्यात? ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करूनही काढता येतो आणि या ठिकाणी टेबलचा वापर करूनही करता येतं. आता तुम्हाला टॅनची व्हॅल्यू दिली तर सुरुवातीला साईनची काढायची, कॉसची काढायची, सेकची काढायची, कोसेकची. हे तुम्हाला पहिल्या 4 उदाहरणामध्ये आपण शिकलोत. त्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या व्हॅल्यू काढा. फक्त 1-2-4 ओळी जास्त लागतील, बाकी काहीच होणार नाही. ओके. त्याच्यानंतर आता आपण ह्या टेबलचा वापर करून व्हॅल्यू काढल्या. पास व्हॅल्यू ऑफ साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2. व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन स्क्वेअर रूट